मी आज इथे आलो आहे संजय राऊत साहेबांना निवेदन देण्यासाठी की जे आमचे मुख्यमंत्री आहेत कोपरी पाच पाकाडीचे, त्यांच्या विरोधात मी पहिलेही उठाव केला होता आणि आताही परत एकदा उठाव करतो आहे की ज्याची सुरुवात ठाण्यातून कोपरी पाच पाकाडीतून झाली होती त्याचा अंतही आम्ही कोपरी पाच पाकाडीतूनच करणार आहोत. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आज इलेक्शनचा आम्ही रणशिंग फुंकतो आहे आणि ह्या बाबतीमध्ये आमची सन्माननीय संजय राऊत साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे आणि ते पुढील वाटचालीसाठी किंवा रणनीतीसाठी ते पुढे पुन्हा साहेबांची भेट घेत राहू आणि पक्षाचा आदेश असेल तर आम्ही नक्कीच याच्यामध्ये त्यांना आम्ही कोपरी पाच पाकाडीतून नक्कीच त्यांना आम्ही मात देऊ. काय अन्याय झाला होता, कशामुळे तुम्ही रणनीती सुरुवात केली होती? प्रथमतः मी जेव्हा ठाण्यामध्ये जे सर्व पक्षफुटी झाली त्याच्यानंतर सर्वप्रथम मी उद्धव साहेबांच्या स्मरणार्थ ठाण्यामध्ये प्रथम मी बॅनर लावला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याच्यानंतर माझ्यावर बरेचसे काही गोष्टी माझा बॅनर 1 तासामध्ये उतरवण्यात आला. बऱ्याचशा गोष्टी माझ्या घडल्या, मी ते तुम्हाला सांगू इच्छितो नाही, पण अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. पुढे आता नेमकं कशा पद्धतीने तुम्ही निवेदन देणार आहात? आता मी सर्वात प्रथम आम्ही सन्माननीय संजय राऊत साहेब यांना भेटलेलो आहोत. त्याच्यानंतर आम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांची पण भेट घेणार आहोत. नंतर ठाण्याचे आमचे नेते श्री राजेंजी विचारे साहेब, आमचे जिल्हा प्रमुख श्री केदारजी दिघे साहेब आणि आमचे शहर प्रमुख श्री प्रदीपजी शिंदे साहेब यांनाही आम्ही लेटर देणार आहोत, निवेदन देणार आहोत. केदार दिघे देखील इच्छुक आहेत. अशा वेळेला दिघे साहेबांचे पुतणे म्हणून ते आहेत, त्यांच्याकडे बघितलं जातं. अशा वेळी तुम्हाला वाटतं की तुम्हाला तिथे चान्स दिला पाहिजे? मला असं वाटतं की मी माझं पक्षाची भूमिका मांडण्याचं काम करतो आहे. बाकी सर्वस्व निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि आम्ही त्या पक्षाच्या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही काही करणार नाही आणि आम्ही पक्षाच्या संघटनेचं काम तेवढ्याच जोमाने आणि जोराने करू. कशा प्रकारचं वातावरण आहे त्या विधानसभेमध्ये सध्या तरी पाहता लोकसभेच्या निवडणुकीनंतर तिथलं वातावरण जे आहे हे फार म्हणजे अंडर प्रेशर बरेच कार्यकर्ते आहेत की आपल्यावर काही केसेस होतील का, आपल्यावर काही गुन्हे दाखल होतील का, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या विभागात चालू आहेत. बरेचसे उद्योग गटांचे जे आपले कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना बऱ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्नही करण्यात येतो आहे. तुमच्यावर देखील दबाव येऊ शकतो, काय येऊ शकतो त्यानुसार? माझ्यावरही दबाव येऊ शकतो, पण आला तरी असल्या दबावांना आम्ही भीक घालत नाही आणि आम्ही घाबरत नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पदाधिकारी आहोत, त्यामुळे आम्ही असल्या धमक्यांना भीक घालणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.